नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या या लाडक्या मित्ररंग कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. काल आपण जितेंद्र रघुवीर आणि विजय रघुवीर यांच्याबरोबर गप्पा मारल्या. त्यांचा जादुमयी प्रवास, अनुभव आणि किस्से आपण ऐकले. काल म्हटल्याप्रमाणे आपण आजच्या भागामध्ये त्याचे कुटुंबीय, जितेंद्रचे कुटुंबीय यांना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर जितेंद्रचा पण जादुमयी प्रवास आणि अजून काही अनुभव आपण ऐकणार आहोत. तसेच काही जादूचे प्रयोग पण आपण बघणार आहोत. तर आता मी सर्वांच्या वतीने अश्विनी वहिनी, ईशान आणि तनिषा आणि जितेंद्र अर्थातच यांचे स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार अश्विनी वहिनी, नमस्कार जितेंद्र आणि सर्व कुटुंबीय, ईशान, तनिषा, चौथी पिढी रघुवीर कुटुंबाची तुमच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. हाय ईशान, हाय तनिषा, कसे आहात तुम्ही? अश्विनी वहिनी, एकंदरीत तुमचं शिक्षण, तुमचं करिअर आणि नंतर हा जादूचा प्रवास हा कसं सुरू झालं किंवा ह्याबद्दल तुम्ही आम्हाला जरा जास्त सांगितलं तर आम्हाला आवडेल. माझं शिक्षण म्हणजे मी HR मॅनेजमेंट मध्ये माझं मास्टर्स आहे. त्याच्यातच मी जॉब करत होते. त्याच्यानंतर एक 3-4 वर्ष जॉब केल्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये मी HR एक्झिक्युटिव्ह मध्ये म्हणून होते. त्याच्यानंतर मी सिंहगड बिझनेस स्कूलला फॅकल्टी म्हणून जॉब करायला लागले. जेव्हा मी HR हा विषय शिकवत होते. सो तिथे कसं झालं की बोलण्याची सवय झाली खूप मुलांसमोर आणि तो कॉन्फिडन्स एक वाढला. आणि मी बेसिकली भरतनाट्यम डान्सर आहे. सो डान्स आणि कला किंवा ह्या गोष्टी होत्याच. आणि त्यात जितेंद्र बरोबर येऊन कसं झालं, आम्ही मिलेनियम मध्ये मॅजिक शिकवायचो. सुरुवातीला तो आणि पप्पा शिकवायचे. आणि त्याच्यानंतर मग माझा जेव्हा जॉब बंद झाला तेव्हा मग मी पण त्याला जॉईन केलं आणि मग मी पण त्याच्या बरोबर तिथे मॅजिक शिकवायला लागले. सो ते दोन्ही क्लब झाले. म्हणजे डान्समुळे आलेला स्टेज फिअर जे गेलेलं होतं किंवा एक आर्ट जी आहे ती, प्लस सिंहगड बिझनेस स्कूलचा फॅकल्टी म्हणजे प्रोफेसर म्हणून असलेला जो कॉन्फिडन्स होता की एक 60 मुलांचा क्लासला कसं कंट्रोल करायचं, कम्युनिकेशन स्किल किंवा हा जो होता ते दोन्हीचे असे सांगड जुळून आली. त्याच्यामुळे मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे आता मी त्याच्या बरोबरीने सुरुवातीला खूप भीती वाटायची की अरे बाबा मला प्ले जादू शिकवायला सांगू नको वगैरे, बाकी मी काही करेन पण जादू शिकवायला सांगू नको. पण हे विदिन पहिला क्लास घेतल्यावरच मी येऊन म्हणलं की नाही मला खूप मजा आली आहे आणि मी आता बॅचेस घेणार आहे. सो तो कॉन्फिडन्स असा बूस्ट झाला आणि मग ते एक अशा ऑपॉर्च्युनिटीज घेत गेल्या की जादूमध्ये मला तेवढीच आवड निर्माण झाली जितकी मला ओरिजिनली डान्समध्ये होती. आणि आता आम्ही प्रयोगाला जेव्हा बाहेर जातो तेव्हा आम्ही घरातलीच लोक त्याला मदत करतो मोस्टली. सो जशी मुलं मोठी झाली आणि त्याच्यामुळे मी आता त्याच्याबरोबर प्रयोगाला गेले तेव्हा मग सामान लावण्यापासून ते बागा भरून उचलून सेटअप जोडणं, त्यांना मदत करणं, जादू करणं, या गोष्टी मी थरली एन्जॉय केल्या. आणि आता मी टिपिकल रघुवीर कुटुंबातली मॅजिशियन होऊ पाहतीये. म्हणजे ऍक्च्युली मला असं कळलंय की तुम्ही चित्रकला, ड्रॉइंग, पेंटिंग याच्यामध्ये पण निपुण आहात आणि तुम्ही पायाने चित्र काढू शकता. हो, ऍक्च्युली ते कसं झालं, कदाचित डान्समुळे पायावरचा कंट्रोल जो आपण म्हणतो किंवा बॅलन्सिंग ते होतं. आणि त्याची सुरुवात अशी झाली की फिरोदिया करंडकमध्ये लोक अशी वेगवेगळी गोष्टी करतच असतात ना काहीतरी आउट ऑफ द वर्ल्ड. सो तेव्हा मी 11वीत होते आणि तेव्हा असं झालं होतं की आता काय करायचं. तर मग ते म्हणले होते की काढून बघ पायाने एक चित्र येते का काढता. सो असं ब्रश धरला आणि मी खरंच आकार जमायला लागले मला. आणि मग तेव्हा मी ते चित्र म्हणजे मी अशी की रोज पायाने चित्र नाही काढणार पण मी काढू शकते म्हणजे चित्र असं. आणि बाकी ड्रॉइंग आणि हे सगळ्या गोष्टींची आवड आहेच. म्हणजे ओरिजिनली पण पेंटिंग आणि ड्रॉइंग याची आवड होती. त्याच्यात कसं झालंय लाईफ मध्ये ज्या वेगवेगळ्या फेजेस होत्या ना त्या एक आफ्टर ऑल म्हणजे 5-5 वर्षानंतर माझं असे बदललेत. काय म्हणतो ज्याच्यात काम करतो ना ते एरियाज बदलत गेले असं झालं. पण जे काम केलं ना ते मनापासून खूप आवडले. म्हणजे कुठल्याही याच्यातला चॉईस मला दिला तरी मी हॅपीली ते करेन असं. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुमचा आणि जितेंद्रचा हा जादुई प्रवास कसा सुरू झाला? ओके, जादुई प्रवास म्हणजे आमच्या दोघांचा जीवनसाथीचा प्रवास. अगदी म्हणजे कुणी कुणावर जादू केली?
जादू आय थिंक मीच केली आहे असं वाटतंय. कारण तो जास्त छान सांगू शकेल हे. पण ऍक्च्युली मी जिथे राहते ना, माझं माहेर, तर मी तिथे माहेर माझं काय, आम्ही त्या घरात शिफ्ट व्हायच्या आधीपासूनच जितेंद्रचे तिथे मित्र होते. आणि तो Okay. त्या काळात युवतला होता. सो तो जेव्हा कधी यायचा गणपतीत मोस्टली तो यायचा. आणि मला डान्सची खूप आवड असल्यामुळे मी बाकी कधीही कॉलनीत गेले नाही तरी मी गणपतीत मात्र कॉलनीत जायचे. म्हणजे 10 दिवस मी असायचे. आणि ह्याला पण खूप आवड आहे. म्हणजे असं गणपती मध्ये सगळ्यांनी एकत्र येणं, डेकोरेशन करणं, प्रॅक्टिसेस, आणि ते जनरल आपलं एक लाईफ असतं ना, तो काळ जो असतो आपला, तसा आम्ही दोघांनी त्या काळात खूप एन्जॉय करायचो. म्हणजे असं नाही की तो गेल्यावर आम्ही फोनवर बोललोय, मेल्सवर बोललोय, असं कधीच नाही. पण ते 10 दिवस असल्यावर आम्ही एकमेकांशी असे व्यवस्थित बोलायचो. आणि मग जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा त्यांनी डिरेक्टली लग्नासाठीच विचारलं. असं म्हणजे काही माहित नसताना डायरेक्टली 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं होतं. बहुत बढ़िया. तेव्हा काही हिप्नॉटिझम वगैरे काही केलं नाही ना जितेंद्रनी? त्यांनी माझ्या आई बाबांना केलं. ऍक्च्युली तिच्या आई बाबांना सगळे नातेवाईकांवर केलं होतं. त्यामुळे Okay. तेच तिच्या मागे चांगलं स्थळे करून टाकलं. एकाच मुलीच्या मागे आपण कशाला ना सतत रोज विचारायचंय. आपण तिच्या सगळ्या घरच्यांना एकदा म्हटलं की घरचेच रोज विचारतात. इतकी सोपी जादू आहे. एखादी जादूची कला दाखव की आम्हाला. अशी बर, आता मी थोडीशी पुढे सरकते. हा माझ्या हातात एक नॉर्मल म्हणजे बॉक्स आहे, ज्याचं एक झाकण आहे. आणि हा एक परत एम्प्टी बॉक्स आहे. दिसतोय एम्प्टी? हा, हो दिसतोय. हो. हा, जागा मोकळी. आणि हा माझ्या हातात एक डाईस आहे, ज्याला सगळ्या बाजूला वेगवेगळे कलर्स आहेत. दिसतात? हो दिसतोय, बरोबर. हा, आता मी काय करणार आहे, मी या बॉक्स मध्ये हा डाईस असा ठेवणार आहे. आणि नंतर काय होतंय ते तुम्ही बघा. फक्त आता मी तुम्हाला डोळे उघडे करून दाखवलं. आता मी काय करणार आहे, माझे डोळे पूर्ण बंद करणार आहे. आणि मी हा असा गोल फिरवणार आहे. तुम्हाला जो कुठला रंग आवडतो तिथे तुम्ही स्टॉप म्हणा. ओके. आणि मग मी त्याच्या पुढे बघा मी कशी ओळखून दाखवेन तो रंग. ठीक आहे? स्टॉप. हा, हो. ओके. आता मी काय करते, तुमच्या समोर मी हा या बॉक्स मध्ये टाकलाय. बरोबर आहे? हाच रंग आहे तुमचा? हो बरोबर आहे. हा, आता मी डोळे मिटलेले आहेत, मला तर हा रंग दिसायचा काहीच कारण नाही आहे. आणि आता अजून मी काय करणार आहे, हे जे कव्हर आहे माझ्या हातात, हे पण याला लावून टाकणार आहे. ओके. आणि आता मी हे गेस आउट करायचा प्रयत्न करणार आहे. आता मी डोळे उघडले, करेक्ट? आता आपण बघूयात की मला हा रंग आवाजावरनं वगैरे ओळखता येतोय का. ऍक्च्युली हा रंग या बॉक्सच्या कव्हरचा आहे का? रेड कलर आहे का? बरोबर आहे. करेक्ट. आता बरोबर. बघूया, हे बघा. माय गॉड. तर अशा गोष्टी मनात ओळखायला लागल्या बघा किती हालत होत असेल. कुठल्या स्वरूपात आणि कशा प्रकारे तुम्ही या जादूच्या शिक्षणाचा प्रसार करता किंवा जादूच्या कलेचा प्रसार करता? ऍक्च्युली कसं आहे माहिती का, की कुठली कला पुढे कधी जाते, की जसं आम्ही आता 4 पिढ्या हे करतो, माझ्या आजोबांनी सुरुवात केली, तर कुठली कला पुढे कधी जाते जेव्हा ती टिकून राहते या काळाच्या ओघात. तर त्यामुळे जादू एक अशी प्राचीन कला आहे की जी जर पुढे टिकायची असेल, इट्स अ व्हेरी ब्युटिफुल आर्ट मी नेहमी म्हणतो. कारण इट डझंट हॅव बॅरियर ऑफ लँग्वेज, इट डझंट हॅव बॅरियर ऑफ कंट्री, इट डझंट हॅव बॅरियर ऑफ एज ग्रुप. सगळ्या एज ग्रुपला जादू आवडते. जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल, कुठलीच लँग्वेज येत नसेल, तरी म्युझिकवर तुम्ही जादू करून दाखवू शकता. इफेक्टमुळे लोकांना कळतं. आणि जादू लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. तर त्यामुळं ही खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे आमची, की इतकं नाव कमावल्यावर ही कला पुढे गेली पाहिजे. त्याने आम्ही वेगवेगळे प्रकार करत असतो. म्हणजे न्यूजपेपरमध्ये आम्ही जादू देतो वेगळ्या सोप्या, किंवा सकाळ किंवा महाराष्ट्र टाइम्स सारख्या न्यूजपेपरमध्ये मी जादूवर बऱ्याच वेळेला माहिती देतो. वेगवेगळी वेगळ्या जादूगारांची माहिती देतो, जगातल्या गाजलेल्या जादूंची माहिती देतो, की जे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अर्थात जे कार्यक्रम करतो, कार्यक्रमातनं तेवढ्या वेगवेगळ्या देशातल्या, वेगळ्या गावातल्या, शहरातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो. ते सोडून आम्ही क्लासेस रन करतो. आणि आजोबांपासून हे क्लासेस पण चालू आहेत. आता पॅन्डेमिक मध्ये जेव्हा सगळं बंद होतं तेव्हा आम्ही ऑनलाईन क्लासेस करत होतो. कॅनडाला, अमेरिकेला, सिंगापूरला, कतारला, जगभरात, ऑस्ट्रेलियात
सगळीकडे बॅचेस वा. झाल्या आणि इंडियात सुद्धा ऑनलाईन बॅचेस घेत होतो. पुण्यात अनेक वर्ष आम्ही बॅचेस घेतो. जसं म्हणले तशी मिलेनियम स्कूल असेल, बिशप स्कूल असेल किंवा अजून कुठल्याही पुण्यातल्या स्कूल्स असतील, पुण्या बाहेरच्या स्कूल्स असतील, संस्था असतील, तिथं जो आम्ही शिकवतो. सिटी इंटरनॅशनल म्हणून मगरपट्टा सिटीमध्ये शाळा आहे. तिथं मी तिथल्या टीचर्सला 20 टीचर्सला जादूचे प्रयोग शिकवले की हिस्ट्री, त्याच्यानंतर फिजिक्स म्हणजे सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे जादूनी कसं शिकले. अरे वा. इंटरेस्टिंग म्हणून तर त्याशी रिलेटेड जादू त्यांना शिकवलं. त्याचबरोबर वेगवेगळे जे चॅनल्स आहेत आणि तिथले गाजलेले कार्यक्रम, तिथे आम्हाला इन्व्हाइट केलं जातं आणि आम्ही गेस्ट म्हणून जातो आणि आम्ही ती जादू तिथे दाखवतो, काही जादू शिकवतो. त्यातनं हा प्रसार होतो की आता आपण जसं इंटरव्ह्यू करतोय असे वेगवेगळ्या संस्थांशी. मध्ये मी डी.वाय. पाटील जे युनिव्हर्सिटी आहे पुण्यातली, त्यांच्यासाठी मोटिवेशनल स्पीच दिली ओके. की मॅजिकचा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी कसा वापर करतो. इव्हन मी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट शो जसे करतो तसे हे सेशन पण घेतो की ज्याच्यातनं आपण जादू शिकवून एका फॅमिलीला एकत्र आणून जादू शिकून त्यांच्यात एकमेकांमध्ये जे बॉन्डिंग आहे, जे आजकाल मिस होत चाललंय, ते अशा एका कॉमन चांगल्या कलेतून एस्टॅब्लिश करू शकतो किंवा त्यांची स्ट्रेस कमी करू शकतो. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट आमची पुस्तक आहेत. आम्ही जादूचे स्वतः जिथे प्रयोग असतात, क्लासेस तर असतात, पण जिथे शो असतात तिथे मुद्दाहून काही रेडीमेड जादू शिकवतो स्टेजवर आणि लोकांना, त्या मुलांना त्या देत तिथं आणि अगदी वाजवी दरात देतो. त्यामुळे ते स्वतः ते घेऊन स्वतः जादूचे प्रयोग शिकू शकतात, करू शकतात आणि ती आवड त्यांच्यात निर्माण होते. अशा वेगवेगळ्या मेथडनी गव्हर्नमेंटच्या थ्रू काही शो काही ठिकाणी गेलेलो आहे. फिजीला आम्ही 60 ठिकाणी शो केले. तर इंडियन गव्हर्नमेंट, ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट आणि मेडिकेअर जे आहे आपली हेल्थ मेडिकेअर, त्यांच्या थ्रू आम्ही केले होते. जिथे मेडिकल कॅम्प होते त्याच्याआधी आपले जादूचे प्रयोग होते. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ती जादूची कला लोकांपर्यंत किंवा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. पण अश्विनी वहिनी पण क्लासेस घेतात असं कळलं मला. हो, मी म्हणलं ना, मिलेनियम मध्ये आमच्या कशा 2 बॅचेस असतात ना, तर एक बॅच जितेंद्र घेतो आणि एक बॅच मी घेतो आणि आम्ही promote करतो. किंवा आता जेव्हा तो बाहेरचे ऑनलाईन वर्कशॉप वगैरे पण घेतो ना, तर तो जर टूरला असेल तर मग ती बॅच मीच हँडल करते. ती करते आणि मग माझी जी बॅच असते ते वडील करतात. तर त्यामुळं असं आम्ही, किंवा माझी बहीण आहे तेजा, ती सुद्धा आम्हाला शोज मध्ये मदत करते पहिल्यापासूनच आणि ती लहानपणापासून प्रयोग करत आली आणि तिला मग ती आमच्या बरोबर टूर्सला पण असते ओव्हरसीजला आणि प्लस ती शिकवते पण मिलेनियम स्कूल किंवा कुठे जिथे. मिलेनियमला आम्ही कंटिन्यूस करतो म्हणून मिलेनियम स्कूलचं सांगते. बाकीच्या स्कूलला आमचे मधनं वर्कशॉप असतात. ग्रेट, फारच छान. आता आपण मला वाटतं आपल्या बच्चे कंपनीकडे आणि यंगेस्ट जादूगारांकडे वळूयात. हॅलो ईशान, कसा आहेस तू? हॅलो, मी मस्त आहे. म्हणजे कितवीत आहेस? आता मी 8वीत आहे. ओके. मग तू आम्हाला काही जादू दाखवणार आहेस का आज? हो, दाखव. येतोय बघा, तो दाखवायला पुढे येतोय. तर हॅलो एव्हरीवन, मी आहे जादूगार ईशान रघुवीर आणि आज मी तुम्हाला या दोरीची एक जादू दाखवणार आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेचरचे जे 4 फोर्सेस आहेत त्याच्यातला एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि तो अर्थ आपल्यावर अप्लाय करते त्याच्याकडे खेचून घेणं. तर जसं की फॉर एक्झाम्पल इथे माझ्याकडे एक दोरी आहे, हे मी इथनं सोडून दिली की ती खालती असते कारण की त्याच्यावर ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय होतोय. तर आता मी काय करणार आहे, मी या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करणार आहे आणि माझ्या मॅजिकल पॉवर्सने आता पॉवर काय होते. 1 2 3. वा दिसतंय की पूर्ण दोरी आता स्टीम झाली माझ्या मॅजिकल पॉवर्सनी आणि कुठेही Fantastic. थ्रेड वगैरे काही कनेक्टेड नाही. फॅन्टास्टिक. राईट, अख्खी दिसते आता. आणि आता मी काय करणार आहे, आता मी हा जो माझा मॅजिकल पॉवर्स वापरलेला आहे या सगळ्या परत काढून घेतले. 1 2 वा दिसते परत नॉर्मल तो. छान छान. सुंदर सुंदर, मस्त. ईशान हा एकदम लीडर आहे बरं का, बोलण्यात वगैरे पण एकदम हुशार आहे. नाही काय, त्याला स्वतःला सायन्सची प्रचंड आवड आहे आणि जसं आपण म्हणलं की जादू इज मॅक्सिमम जॉमेट्री आणि सायन्सवरच अवलंबून असते. त्यामुळे जेव्हा असं नाही, ईशानच काय, या एज ग्रुपच्या कुठल्याही मुलांना जर तुम्ही
जादू ऍज अ पार्ट ऑफ सायन्स म्हणून शिकवलीत ना, त्यांना ते सायन्स नक्की आवडलं. आणि तनिषा काय दाखवणार आहे आता जादू? तनिषा लॉकडाऊनवर तिने काहीतरी जादू बसवली खास, अरे वा. ती दाखवणार आहे. म्हणजे नवीनच दिसते ही जादू. हो, नवीनच जादू आहे खास. हॅलो, माझं नाव आवाज मोठा. हॅलो माझं नाव आहे मॅजिशियन तनिषा. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लॉकडाऊन पॅन्डेमिकच्या काळात सगळे लोक त्यांच्या घरात अडकून बसलेले होते आणि सगळं आयुष्य ब्लॅक अँड व्हाईट होतं. पण जेव्हा हळूहळू आपण पॅन्डेमिक वरून बाहेर पडलो तेव्हा आयुष्य कलरफुल झालं आणि लोक घराच्या बाहेर पण पडले. अरे वा. किती सुंदर. वा. अरे खूप सुंदर यार, मजा आ गया. मला अपेक्षाच नव्हती की इतकी छोटी मुलगी. तनिषा तू कितवीत आहेस बाळा? दुसरी सेकंड टाइम. गॉड, क्या बात आहे. खूप सुंदर. तुझी ही जादू मला तर भयंकर आवडली आणि तू ते पॅन्डेमिकशी रिलेट केलीस, ती आयडिया मला ग्रेट वाटली. हॅट्स ऑफ टू यू. टाळ्या तुला. मस्त. आपल्या सगळ्यांचं आयुष्य तिने आता कलरफुल करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक संदेश दिलेला आहे. अगदी, Yes. अगदी. अश्विनी वहिनी, तनिषा आणि ईशान, तुम्ही सगळे लोक आज आमच्या बरोबर आलात आणि नुसते बरोबर नाही, तुमच्या जादू करून दाखवली. आणि अर्थातच अश्विनी वहिनींच्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या आपल्याला एकत्र आता पाहणं शक्य नसलं तरी त्यांनी त्या सगळ्या सांगितल्या. जसं पायाने चित्र काढणं असेल किंवा ड्रॉइंग असेल, आणि शिवाय बरोबर जादू ही आहेच आहे. आमच्या बरोबर सहभागी झाला ज्या कार्यक्रमात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. तुमची जादू ही सायन्स बेस्ड जादू आहे. हो, तर जादू टोना, सायन्स बेस्ड जादू आणि अंधश्रद्धा निर्मूलन या 3 गोष्टींच्या बद्दल तुझं मत काय? चांगलं आहे माझं मत. म्हणजे कशा अर्थाने? सगळ्याच अर्थाने म्हणजे आपल्या इंडियाची गोष्ट घ्यायची झाली तर जादूचे प्रयोग जे सायन्स बेस्ड असतात त्याच्यापेक्षा अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूचे प्रयोग हे एकमेकांना कनेक्टेड आहे. जो खरा जादूगार असतो, जो आमच्या शो मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही नेहमी सांगतो की मॅजिक इज टोटली बेस्ड ऑफ सायन्स. याच्यात कुठली हातचालाकी नाही, मंत्र याच्यात हातचालाकी इनफॅक्ट सगळं जे आहे तुम्ही बघताय तो भास आहे तुम्हाला की हातचालाकी आहे. कुठलाही जादू टोणा किंवा मंत्र नाही. हे आम्ही क्लिअर करतो. हे आम्ही शिकवतानाही क्लिअर करतो. जादू हे आम्ही दाखवतानाही शो मध्ये 5-5, 6-6 वेळा दाखवतो. अंधश्रद्धा निर्मूलन हे आपल्यासारख्या देशामध्ये नव्हे तर अख्ख्या जगातच खूप अवघड काम. कारण लोकांचे जे बिलीफ असतात ना ते इतके स्ट्रॉंग असतात की त्यांना कुठल्याही ग्रुप असतो त्यातनं बाहेर काढायचं तर खूप अवघड असतं. इस्पेशली बुवा बाबा किंवा अमेरिकेच्या किंवा आउट ऑफ इंडिया टॅरोट कार्ड्स आणि तो मोठा क्रिस्टल आणि त्याच्यावर ते करतात. तर हे सगळे जे प्रकार आहेत याला लिमिटेशन्स आहेत, पण तरी सुद्धा हे लोक अख्ख्या जगाला गंडून सगळ्यात जास्त पैसे याच्यातनं कमवतात. सगळ्यात इझी मार्ग आहे लोकांना वेड्यात काढून पैसे कमवण्याचा. आणि तितकंच अवघड काम अंधश्रद्धा निर्मूलनचं आहे. आणि तितकंच अवघड काम आहे की जादूचा प्रयोग लोकांना दाखवून लोकांना पटवून देणं की हे जे सगळं तुम्ही बघताय हे सगळं खोटं आहे. कारण कित्येक वेळा शो झाल्यावर अनेक लोक भेटायला येतात, एज्युकेटेड लोक भेटायला येतात की ते सांगतात की आम्हाला काहीतरी मानसिक आजार आहे, आम्हाला काहीतरी धंद्यात अपयश येतंय किंवा बाबा माझं प्रेम प्रकरण पुढे जात नाही, तर तुम्ही काहीतरी जादू करा. तुम्ही हे सगळं एवढं करू शकता तर तुम्ही करू शकता. की मला रोग आहे कुठला तरी तो दूर करा. तर ते खूप अवघड असतं. त्यांना एकतर ते डिस्टर्ब असतात कारण त्यांना कुठली तरी समस्या, तर त्यांना त्याच्यावर इलाज सापडत नसतो, म्हणून शेवटी ते इकडे येतात. तर त्यांना ते नीट समजवून, मी मुद्दाम सुशिक्षित का म्हणलं, कारण अशिक्षित लोकांनी समजा हे येऊन विचारलं तर हे आपण ग्राह्य धरू शकतो की बाबा त्यांना ते माहितीच नाही, त्याचा बेसच नाही, म्हणून कदाचित बिचारांना असं वाटत असेल यांनी होईल. पण इव्हन सुशिक्षित पण लोक हे विचारतात. आणि त्यामुळं मी नेहमी म्हणतो की माझे आजी आजोबा किंवा माझे आई वडील या एजच्या लोकांच्या डोक्यात जे बिलीफ आहेत ते दूर करणं अवघड आहे.
पण आम्ही क्लासेस आणि हे सगळे जादू लहान मुलांपासून का शिकवतो की त्यांना एक सायंटिफिक अप्रोच निर्माण व्हावं, म्हणजे कॅच देम यंग जे आपण म्हणतो. तर जर आपण त्यांना सुशिक्षित बनवलं किंवा सांगितलं त्यांच्या डोक्यात कुठेतरी ही जादू आहे, हे इल्युजन आहे, ही हातचलाखी आहे, तर मग पुढच्या पिढ्यात हे अंधश्रद्धा निर्मूलन करायची फार वेळ येणार नाही किंवा हे कामं कमी होतील. पण होतं कसं काय की तुम्ही जेव्हा देवाशी, धर्माशी किंवा कुठल्याही गोष्टीशी निगडीत गोष्टी असतात तुमच्या स्वतःच्या दैनंदिन जीवनाशी, आणि ती अचानक झाली, तर त्या माणसाचा तो एक ब्लाइंड फेथ ज्याला म्हणतात ना, तो बसून जातो, ज्यालाच मराठीत अंधविश्वास म्हणतात. तर तो काढणं खूप आवड असतं, कारण लोकांना खूप वेळेला लोक, म्हणजे आम्ही त्यांना सांगतो की असं काही होत नाही, तुम्ही डॉक्टरकडे जा, तुम्ही वकिलाकडे जा, किंवा तुम्ही रिलेशनशिप काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे जा. ते त्यांनी गेलं पाहिजे, पण ते गेले नाहीत तर त्यांना बाहेर फसवणारे लोक खूप आहेत, ते फसवत राहतात. तर त्यामुळे फार महत्वाचं, कारण जे तुम्हाला दिसतं ते असतंच असं नाही. आणि हे जादूचं पहिलं प्रिन्सिपल आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जादू दाखवतो, माझ्याकडं कार्ड्स, बंच ऑफ कार्ड्स आहेत. आता मी जेव्हा बंच ऑफ कार्ड्स म्हणतोय तर मी कार्ड्स इथे तुम्हाला दाखवतोय की तुम्हाला या ठिकाणी दिसतात सगळी लाल बदामची कार्ड दिसतात. हो, दिसतायत. मोठी आहेत. हा बंच बदामचा आहे, हा मी इथं ठेवतोय, हा इथं दिसत असेल तुम्हाला. आणि माझ्याकडे अजून एक बंच आहे, आणि ही जर कार्ड तुम्ही बघितली तर ही सगळी इस्पिक आहे. तर ही इस्पिक आणि हा बंच आहे तो बदामचा, बरोबर आहे. मी बरोबर. काय करतोय, टर्न केला बदामचा बंच, तसाच इस्पिकचा बंच टर्न केला. आता टर्न केल्यानंतर याच्यातलं एक कार्ड बदाम इतका काढून इथं खाली ठेवलं, आणि या बंच मधलं एक कार्ड इस्पिक इतका काढून खाली ठेवलं, बरोबर आहे. आता मी काय करणार आहे, हा जो इस्पिकचा बंच आहे तिथं हे बदामचं कार्ड लावलंय, आणि हा जो बदामचा बंच आहे तिथं हे इस्पिकचं कार्ड लावलं. मी अपोजिट केलं, ते एक एक कार्ड काढलं आणि अपोजिट ठेवलं, बरोबर. कळलं मी काय केलं? हो, कळलं. आता बघा, 1 2 ते म्हणून मी हात फिरवला आणि पाहिलं, ते सगळी जी बदामची कार्ड होती ते सगळे इस्पिक झालेली दिसते, आणि जी इस्पिकची कार्ड होती ती सगळीच्या सगळी बदाम झालेली दिसते. क्या बात आहे, माय गॉड. ग्रेट. तर म्हणून आम्ही जे जादू म्हणतो ना की जे तुम्हाला दिसतं ते खरंच तिथं असतं असं नाही. याची अजून एक पटकन एक छोटी जादू बघा, मस्त माझी आवडीची जादू म्हणून दाखवतो. माझ्याकडे इथं बॉक्स आहे, आपलं पत्त्याच्या कॅटचं डेकचं बॉक्स आहे, यातनं हा कॅट काढला, आम्ही इथं ठेवला, आणि हे इथं ओपन केलं, आणि याच्यातनं एक पत्ता या कॅट मधनं काढून तुम्हाला दाखवला. दिसतोय सगळ्यांना? दिसतोय, किल्वर. किल्वरची राणी, बरोबर. हे मी या आपल्या उरलेल्या पत्त्यांमध्ये कॅट मध्ये टाकून दिलं, आणि हे आता इथं कॅट आपण बंद करून टाकलं. कॅट बंद केल्यावर हे जे कव्हर आहे, कव्हर मी घेतलं, आणि हा जो कॅट आहे, हा कॅट या कव्हर मध्ये मी टाकून दिलं, राईट. आता तो पत्ता कुठला होता? किल्वरची राणी. किल्वरची राणी. हा किल्वरची राणी या कॅट मधनं मी या बॉक्स मधनं काढली आणि इथे हवेत ठेवली. दिसते तुम्हाला? नाही दिसत. ती गायब केली मी. एवढंच नाही, तो अख्खा कॅट घेतला, तो इथे ठेवला उरलेला, आणि तोही गायब केला. तुम्ही लोक विश्वास ठेवणार नाही, पण 1 2 3 म्हणून तुम्ही बघितलं तर इथं काहीच नाही. माय गॉड. तर त्यामुळं आम्ही नेहमी म्हणतो की जादू काय आहे, तर जादू तुम्हाला समोरासमोर, आता कॅमेराच्या मी तुमच्या इतक्या जवळ आहे, आणि आपल्या नेकेड आईज पेक्षा कॅमेरा हे कधीतरी 5 गोष्टी कॅप्चर करतो. हो, आणि जेव्हा त्याच्या वर जाऊन जादू होते ना, ती जादू लोकांना अशी खटकन ती जाऊन बसते. बरोबर. तू आता ही जादू दाखवलीस, आणि अंधश्रद्धा आणि त्याचं निर्मूलन याविषयी तुझी मतं सांगितलीस. तर मला हे विचारायचं की हे जे टेक्नॉलॉजीचं आताचं सध्याचं जग आहे, तर ते तुझ्या कलेला एक वरदान आहे का त्याचंही काही एक तुला संकट वाटतंय? हा एक पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की मगाशी तू बोलताना हे इल्युजन्स वगैरे हे शब्द वापरलेस, तर त्याच्याच बरोबरीने एक हिप्नॉटिझम हाही एक शब्द वापरला जातो, की मास हिप्नॉटिझम, सगळ्या लोकांना त्यांनी संमोहित केलं. तर
वेदर इट इज अ पार्ट ऑफ मॅजिक का काय, हेही आम्हाला जरा ऐकायला आवडेल. नाही, आता याच्यात दोन मुद्दे आहेत. हिप्नॉटिझम जे आहे ना, हिप्नॉटिझम हे टोटली वेगळं सायन्स आहे. आणि त्याचे प्रयोग करणारे लोक तो एक कम्प्लीट वेगळाच विषय, वेगळाच भाग आहे. पण जादूच्या प्रयोगात जो हिप्नॉटिझमचा वापर केला जातो हा अगदी थोडक्यात प्रमाणात केला जातो. मास हिप्नॉटिझम वगैरे करणं खूप अवघड असतं. का? कारण वेगळ्या एज ग्रुपची, वयाची, वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेली लोक समोर असतात. प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. कोण कमकुवत मनाचं असतं, कोण खूप स्ट्रॉंग असतं. तेव्हा एकाच वेळेला समोरनं कुठलंही शांतता किंवा कुठल्याही त्या पद्धतीचं वातावरण नसताना तिथं तुम्हाला सगळ्यांना हिप्नोटाईज करणं हे केवळ अशक्य आहे. जेव्हा लोक शो संपतो तेव्हा येऊन मला म्हणतात की अहो तुम्ही मंत्रमुग्ध, हिप्नोटाईज झालो होतो आम्ही, आम्हाला कळलंच नाही वेळ कसा गेला. किंवा एखादा खूप चांगला वक्ता आहे त्याच्या भाषणात आपण गुंगून घेतो, आपल्याला कळलं नाही वेळ कसा गेला. तर हे असं हिप्नोटाईज होऊ शकतात लोक. पण लोकांना, तुम्ही स्टेजवर आहात आणि लोकांना समोर तुम्ही करताय, हे असं होत नाही. तर त्यामुळं हिप्नोटिझमचा वापर हा लिमिटेड आहे जादूमध्ये. टेक्नॉलॉजीच्या विषयी जर बोलायचं झालं तर आमच्या शो मध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स वापरतो, जॉमेट्री वापरतो, सायन्स वापरतो, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स वापरतो, त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वापरतो, त्याच्यानंतर जॉमेट्रीचा वापर केला जातो, त्याच्यानंतर केमिस्ट्रीचा काय काय ज्याच्यात आम्ही लिक्विड आणि या गोष्टी असतात त्याच्यात तो वापर केला जातो. एन नंबर ऑफ गोष्टी आहेत. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. तर तुम्ही काय इफेक्ट दाखवणार त्याच्यावर हे सगळं डिपेंड करतं. आणि असं नाहीये की अख्खा शो एकाच टेक्नॉलॉजीवर असतं, म्हणजे एकाच मोठ्या प्रयोगामध्ये 3-4 वेगळ्या गोष्टींचं सुद्धा कॉम्बिनेशन असू शकतं. अगदी एक साधा लाईट इफेक्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ती म्हणते ना मायक्रोवेव्हची जादू, त्याच्यामध्ये जेव्हा माणूस गायब होतो तेव्हा तो दरवाजा उघडला जातो, तेव्हा आतमध्ये जर फ्लॅशर असेल आणि फ्युम्स येताना दिसत असतील तर तो इफेक्ट लोकांना फार अपील होणार. बेसिकली माणूस गायब होण्याशी त्याचा काही संबंध नाही, पण इट्स अ पार्ट ऑफ दॅट इल्युजन, बिग इल्युजन, तो इफेक्ट ऍड करण्यासाठी. तर असा या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, त्यामुळे इट्स ऑलवेज गुड. दुसरी महत्वाची गोष्ट, माझ्या आजोबांची गाडी होती, माझ्या वडिलांची बस होती. ही इज द फर्स्ट आर्टिस्ट ज्याची व्हॅनिटी बस होती, की ज्याच्यातनं त्यांची स्वतःची सेपरेट केबिन होती. आय एम टॉकिंग अबाउट 1984. तर माझ्यासमोर चॅलेंज होतं की आजकालच्या या सगळ्या रस्त्यांवर आणि एवढं लाईफ पास झालंय, एवढं बस ड्रायव्हर, एवढं सगळं सामान 1-1.5 टन कसं न्यायचं. यू विल नॉट बिलीव्ह मी, सगळं सामान इतकं फोल्डेवर बनवलं की ते सगळं फोल्डेबल सामान, आणि माझी 7 लोक 10 वर्ष मी महिंद्रा जायला घेऊन जात होतो. लोक बघायला उभी राहायची की हे सगळं सामान आणि एवढी लोक याच्यातनं कशी येतात. 2.5-3 तासाचं, म्हणजे जे आमच्या आधीचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचा विश्वासच बसायचा नाही की एवढं सामान याच्यात आलं. त्यांना वाटायचं ट्रक बिक किंवा कुठली बस येणार मागे. किंवा आता मी त्याच्यासाठी स्पेशली इसूझू 4x4 बनवून घेतली की ज्याच्यात माझं सगळं सेटअप, सगळं सामान आरामात मौन आम्ही 7 जण जाऊ शकतो. हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. 4x4 मुळे मी कुठल्याही खराब रस्त्यावर गाडी देऊ शकतो आणि बऱ्यापैकी वेळेत पोहोचू शकतो. हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. त्याच्यानंतर आम्ही परदेशात जेव्हा शो करायला येतो तेव्हा जे आम्ही सामान घेऊन येतो त्याच्यात सुद्धा आम्ही इल्युजन दाखवतो. त्याच्यात आम्ही छोट्या लहान प्रमाणात मुलगी हवेचा तंत्रे दाखवतो. तो ट्यूबझॅक इल्युजन दाखवतो, जो भाग बाजूला करून परत जोडला जातो. किंवा त्याच्यात आम्ही फ्रेंच गिलोटिन मान कापण्याचं मशीन दाखवतो. त्याच्यात आम्ही हॉन्टेड हाऊस दाखवतो, डॉल्स फ्रॉम हाँगकाँग दाखवतो. ही जी सगळी इल्युजन आहेत किंवा ते आर्म इल्युजन रिलोडेड ती दाखवतो. हे सगळं सामान आपल्याला ज्या 28 किलोच्या बॅग आहेत, आता 23 किलोच्या मोठ्या ज्या आपल्याला टुरिझमला वापरल्या जातात, अशा 12 बॅगांमध्ये आम्ही सामान टोटली बसवतो. तर ते सगळं अजून तो सेट अजून वेगळा आहे जो परदेशात आणतो तो अजून जरा लाईट वेट. तर हा सगळा टेक्नॉलॉजीचा फायदा आम्ही करून घेतो. म्हणजे लहान लहान गोष्टीमधनं काय निर्माण होऊ शकतं त्याच्यावर आपण एक मजेशीर जादू बघूया की या जादूला न्यूयॉर्कला तर खूपच डिमांड होती. माझ्याकडे एक बॉक्स दिसतो, आता हे रिकामा बॉक्स आहे, याच्यात मला पेपर घातला, मी बंद केलं, 1, 2, 3 म्हटल्यानंतर पाहिलं तर याच्यात एक बाटली आहे. आता ही जी बाटली, ही बाटली मी काढून इथे ठेवतोय आणि पुन्हा हात फिरवला आणि परत 1, 2, 3 म्हणून बघितलं तर अजून एक बाटली आहे. आता ही जी दुसरी बाटली आहे ही पण आपण इथे काढून ठेवूया बाजूला. ही दुसरी बाटली बाजूला काढली, बॉक्स आपण पाहिलं तर बॉक्स रिकामच आहे. परत बंद केलं, परत 1, 2, 3 म्हणून हात फिरवला तर इथे अजून एक आहे. आता ही तिसरी बाटली जी निर्माण झाली तीही काढून इथे ठेवूया आपण.
3 बाटल्या झाल्या. तुम्ही म्हणाला काय जादू संपली का काय? पुन्हा हात फिरवला, परत बघितलं तर इथं 4थी पण. आणि इतकंच काय, ही 4थी बाटली काढली तर तुम्ही म्हणाल की आता मात्र शक्यच नाही की एवढ्या काही 4-4 बाटल्या कुठून येणार, पण पुन्हा हात फिरवला तर इथं 5वी पण. क्या तर बात अशा आहे. पद्धतीच्या ज्या ज्या जादू आहेत, हे जे मटेरियल आहे, हे म्हणजे- जे बनवलं जातं किंवा हे आम्ही बनवून घेतो किंवा हे जे डिझाईन करतो, हे सगळं आजकालच्या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. बरोबर. म्हणजे आता मी कोड घातला, या कोडमध्ये कुठेही आतमध्ये या बाटल्या नसतात आणि तरी सुद्धा त्या बॉक्समध्ये कशा निर्माण होतात. बरोबर. म्हणजे हा साध्या टी शर्टच्या शर्टवरही मी जादू दाखवू शकतो. ही टेक्नॉलॉजीची मजा आहे. म्हणजे तुझ्याकडे पार्टी करायला यायला हरकत नाही. आम्हाला नाही, पैसे खर्च करायची गरज नाही आम्हाला. शो नंतर बरेच लोक मला म्हणतात की बॉक्स विसरून जातो मी इथंच. तर त्यामुळे ही जी मजा आहे ना, आणि सी आय विल टेल यू, मी मगाशी तुम्हाला एक वाक्य बोललो होतो की जादूला एज ग्रुप नसतो. कारण आपण ना ज्या गोष्टी जगत नाही, ज्या छोट्या छोट्या मुवमेंट्स आजकाल आपण धकाधकीच्या जीवनात मिस करतो, त्या सगळ्या स्टेजवर तुम्हाला घडताना दिसतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल, आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो, काही एज ग्रुप असो, काही तुमची लेवल असो, पोझिशन असो, तुमच्या डोक्यात येतं यार उडत गेलो तर किती बरं. ते समोरनं बायको ओरडते तर असं वाटतं की यार इथनं समोरनं गायब झालं काय. बॉस शिव्या घालतोय तर वाटतं की याचे 2च तुकडे केले पाहिजे. हे तुम्ही नाही करू शकत, हे आम्ही करून दाखवतो स्टेजवर, आणि त्यामुळे ते तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला त्याची मजा येते. या कलेसाठी सरकारी अनुदान, सरकारी मान्यता आणि दर्जा याच्याबद्दल काय सांगशील? आम्हाला सेन्सर बोर्ड जे नाटकाला आहे ते आम्हाला असतं. सेन्सर सर्टिफिकेट असतं जादूला. नाट्य परिषद, मराठी नाट्य परिषद, अखिल मराठी नाट्य परिषद, त्याचे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन आम्हाला किंवा त्याचे फायदे आम्हाला मिळतात. पण अर्थात नाट्य परिषदेचे जे अधिवेशन किंवा हे असतं त्याच्यात जादूचे प्रयोग मला आठवत नाही आजपर्यंत कधी झालेले. सरकारी मान्यता शोला आहे, सगळ्या परमिशन शोला आहेत. आपण जो शो दाखवतो त्याला सेन्सर सर्टिफिकेट असतं आपलं. सगळे नाट्यगृह आणि सगळे आपल्याला अवेलेबल असतात त्याच्यासाठी. तो प्रश्नच नाहीये. फक्त प्रश्न असा आहे की जे अप्रिसिएशन मिळालं पाहिजे, या कलेला प्रोत्साहन पुढे जाण्यासाठी. कारण तुम्ही कितीही शिकवा बुक मधनं, तुम्ही लोकांना जर असे एक्सपेरिमेंट करून दाखवले तर तुम्ही लोकांच्या मनातनं अंधश्रद्धा काढू शकाल. आपला देश खूप पुढे जाईल. तर आपल्याच शाळेचे विद्यार्थी चितळे बंधू मिठाई, तर त्यांचे प्रॉडक्ट लॉन्च करतोय मी जादूतून. हो. मी आधी पीएनजीचं ज्वेलरीचं पण प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे. मी देसाई बंधू आंबेवाले जे पुन्हा आपल्या शाळेतलेच आहेत त्यांचंही केलेलं आहे. त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या क्लासेस किंवा याचं सुद्धा प्रमोशन केलेलं आहे. मी टाटाचे नवीन कुरकुरे जे प्रॉडक्ट आहेत ते जादूने काढलेले. तर जादूचा हा एक नवीन ऍस्पेक्ट आहे की तुम्ही बायोमेडिकल पासनं, फार्मास्युटिकल्स पासनं ते मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत अनेक गोष्टी तुम्ही लॉन्च करू शकता जादूतून. त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला असतो. म्हणजे 5 स्टार हॉटेल आणि याला जेव्हा यांचे लॉन्च होतात, मला आठवतं की म्हणजे आपली मायक्रोसॉफ्ट कंपनी जी बेंगलोरची आहे, पुण्यात त्यांचं लॉन्च होता आणि रात्री 12 वाजता त्यांच्यासाठी मी 5 स्टार हॉटेलला एका शो केला होता अर्धा तास. का तर त्यांना जरा थोडीशी डोक्याला चालना मिळाली. तर हे नवीन ऍस्पेक्ट आहेत सगळे जादूचे. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचं आहे. आणि तसे जर आम्हाला चान्स किंवा तसे जर आम्हाला समोर येऊन ते दाखवायला मिळालं तर ही कला सरकारने किंवा या सगळ्या लोकांनी जर याला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं तर अनेक नवीन जादूगार तयार होतील आणि आपलं नाव याही क्षेत्रात खूप पुढे जाईल. म्हणून आजकाल मी अजून एक काय गोष्ट केली की जादूचा तुम्ही तुमच्या आहे त्या क्षेत्रात कसा वापर करू शकता. सेल्स आणि मार्केटिंगचा माणूस जादूचा वापर आईस ब्रेकिंगसाठी कसा करू शकतो. लॉयर माणूस क्रिमिनल थिंकिंग सायकोलॉजीसाठी जादूचा वापर कसा करू शकतो. इंजिनियर टेक्नॉलॉजीसाठी, पेडिट्रिशियन किंवा डॉक्टर पेशंटचा मूड चांगला करण्यासाठी जादू कशी करू शकतो. शिक्षक जे आहेत ते आपलं एज्युकेशन चांगल्या पद्धतीने समजवण्यासाठी जादूचा प्रयोगाचा वापर कसा करू शकतात. अशा वेगवेगळ्या फील्ड मधल्या ऍक्टर्स त्यांच्या स्क्रिप्ट किंवा त्यांच्या स्टोरीशी रिलेटेड काही जादू करून इफेक्ट आणू शकतात का. काही नाटकांमध्ये मी आता जादूचे प्रयोग अमेवाद अमरकोट स्टुडिओमध्ये जे गाण्यावर प्रयोग करतो ते मी त्याला शिकवलेले. किंवा फ्युजन म्हणजे फूड आणि मॅजिकचं फ्युजन, गाणं आणि मॅजिकचं फ्युजन, असं काय करता येईल का, हे एक्सपेरिमेंट पण मी करत असतो. तुमचं आणि माझं मी म्हणल्याप्रमाणे माइंड हे खूप जुळायला लागतं. तुम्ही इंटरव्ह्यू घ्या तर एकत्र कुठलाही कार्यक्रम करा,
ही 3 पिवळी फुलं आहेत आणि 3 लाल फुलं आहेत. आता याला ना इथं वरती स्क्रू आहे, त्याच्यात मी याला स्क्रू करतो. म्हणजे काय आहे, ही एक अशी मोठीच्या मोठी गाडी होईल. दिसतात तुम्हाला 3 लाल हो आणि दिसते 3 पिवळी. काय बघा, माझ्या हातात काही एका नाही. मी इथनं हा असा हात या पुलावर नुसता फिरवला तर आता 3 लाल 3 पिवळे आहेत ना. बघा काय होतं, या एक लाल पिवळं, परत एकदा लाल पिवळं आणि आता हे आपण परत सेपरेट केलं तर तुम्हाला दिसेल लाल पिवळं लाल पिवळं लाल पिवळं. आता तुम्ही म्हणाल की हे तर काय आमच्या डोळ्यासमोर झालं, हे कसं काय शक्य आहे? म्हणजे हे मी तुम्हाला इथं दाखवतोय, सगळ्यांना दिसावं म्हणून असं जवळ नाही दाखवू. आता परत काय करायचं, परत हात घ्यायचा आणि परत तोच हात फिरवायचा आणि पुन्हा म्हणायचा आमचा जो मंत्र आहे जादूचा की आवरा काडाबरा गेली गेली छू, परत लाल 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 पिवळं पिवळं आणि पिवळं. तर या ठिकाणी परत ही आली आणि परत पहिल्यांदा तसं. फार भारी आहे यार, तू मजा आ गया. म्हणजे हे जे आपलं एकत्र येणं आहे हे फारच मजेशीर झालं. जितेंद्र, तू आज कमाल केलीस. म्हणजे आम्हाला मी कमाल केली. मला एक प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायचा आहे की तुमच्या डोक्यात ही आयडिया कशी आली. एक तर कारण मी मुलाखती आणि प्रेस आणि टीव्ही चॅनल याला खूप देत असतो, पण मुंबईच्या लोकांना आणून एकत्र हे मला खरंच कमाल वाटतं. ती तुमची जादू आहे की तुम्ही, मी बघत होतो तुम्ही इतक्या लिस्टमध्ये इतक्या लोकांना वेगवेगळ्या इन्व्हॉल्व्ह केलंय आणि तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी जादू आहे. त्याचबरोबर तुम्हाला एवढ्या सगळ्या जादू तुम्ही पाहिल्या, आमच्या फॅमिलीच्या पाहिल्यात, मी केलेल्या, वडिलांनी केलेल्या. तुम्हाला या सगळ्यांना एखादी जादू शिकायची नाही? शिकायला नक्की, अगदी नक्की. आवडेल. मी मुद्दामूनच त्याच्यासाठी तयारी केली होती की जादू एक तुम्हाला सगळ्यांना शिकवावी, कारण आपले जे बघणार आहेत नंतर प्रेक्षक त्यांना सुद्धा एखादी जादू जमली पाहिजे. त्यासाठी माझ्याकडे 3 पत्ते आहेत. कुठले कुठले सांगा मला. इस्पिक एक्का, इस्पिक राणी आणि बदामचा राजा. इस्पिकची राणी आणि बदामचा राजा. जसे पूर्ण 3 मागणाई 1, 2 आणि 3 बरोबर. आता याच्यातला मी काय करतोय, याच्यातला मी मधला पत्ता न बघता काढतोय आणि इथे धरलाय आणि हे 1 आणि 2 पत्ते. आता हे 2 पत्ते जर कुठले बघितलं तर तुम्हाला कुठले दिसत आहेत? कुठले? बदामचा राजा आणि इस्पिकचा एक्का. म्हणजे हा कुठला असणार आहे? राणी. 1, 2, 3 म्हणून फुंकर मारली तर जे जादू बघतात त्यांचा फोटो तिथे येतो. मग अरे आता ही जादू कशी करायची? ह्युमरस जादू, ही जादू कशी करायची याची आपल्याला एक जोक. आता मी मुद्दाम थोडे मोठे पत्ते याच्या करता घेतलेत की मी शिकवतोय तर तुम्हाला दिसत. तुम्ही रेग्युलर कॅट मधले पत्ते घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला एक जोकरची गरज आहे. तर मी इथं खाली ठेवतो. त्याच्यानंतर एक इस्पिकचा एक्का किंवा कुठलाही एक्का तुम्ही कुठला घ्या आणि एक राजा आणि राणी. पण हा राजा आणि राणी बघा कसं म्हणून. ओ, तर मी काय केलंय, याला इथं अशी फ्लॅप केलीये आणि इथं आपला जो सेलोटेप असतो ना, मग या राणीला इथे ठेवलं. या थोडस तिरक दिसतंय, इथं थोडस तिरकं ठेवलं असं जसं आपण पत्ते धरतो तसं आणि इथं कट केलं. म्हणजे हा जो हाफ पोर्शन आहे राणीचा हा लावून त्याला इथं टेप लावली आणि जेव्हा मिक्स केलं, एकत्र केलं, इथनं जर एखादी एज थोडी बाहेर आली असेल तर ती कापून इक्वल केली. म्हणजे मागणं दिसताना पत्ता अख्खाच्या अख्खा असाच दिसला पाहिजे. 2 पत्ते त्या लोकांना कळलं नाही पाहिजे, राईट. आणि इथं फ्लॅप तयार झाली. आता या फ्लॅप मध्ये मी काय करतो, हा जो जोकर आहे या जोकरला ठेवतो बघ आणि मग हे बंद करतो आणि वरची एज आहे राणी आणि जोकरची ती मॅच करून घेतो. ही एज मॅच केली, राईट. आणि हा जो उरलेला पार्ट आहे हा जो तिसरा एक्का आहे याने झाकला आणि असं दाखवलं. ओ, आता दिसताना 3 पत्ते दिसले, राजा राणी एक्का. मागच्या बाजूनी जर तुम्ही दाखवले तरी तुम्हाला 3च पत्ते दिसले, 1, 2, 3. आता जेव्हा मी माझ्याकडे घेऊन ओढायला सांगतो, समोरच्या माणसाला तुम्ही ओढायला सांगू शकता, तर ऍक्च्युली हा पत्ता मधला ओढतोय तर तो ऍक्च्युली कुठला ओढतोय? जोकर. तो इथे ठेवला, तो न दाखवता ठेवला. आणि हे जे 2 पत्ते आहेत माझ्याकडे, मी मागणं दाखवले 1 आणि 2 आणि फक्त या राणीला या एक्क्याने कव्हर करून घेतलं आणि मग पुन्हा दाखवलं की माझ्याकडे 2 पत्ते. काय केलं, या राणीला या एक्क्याने कव्हर केलं आणि दाखवलं माझ्याकडे उरलेले 2 पत्ते.
मागणं दाखवले 1 आणि 2 बाजूला ठेवले. मग हा तिसरा पत्ता कुठला? तो लोक म्हणतात राणी 1, 2, 3 म्हणल्यावर तुमचा फोटो. तर अक्षरशः म्हणजे आपले 4 पत्ते, एक जोकर, राजा राणी एकटा कुठलाही, सेलो टेप आणि कात्री, याच्या साहाय्याने तुम्ही इमिजिएटली हे जादू बनवून कुठेही दाखवू शकता. वा, फारच छान, अप्रतिम. जितेंद्र, आपल्या ह्या गप्पा अतिशय सुंदर रंगल्या. जादू Thank you. ह्या गोष्टीबद्दल लोकांच्या मनात काही कुतूहल असतं, काही एक म्हणजे तू जसं म्हणालास की काही लोकांना एक मोठी असं वाटतं की अरे आपण ह्याच्यातनं आपण काहीतरी करून वेगळं घेऊयात, असं असतं. तर काहीही अशा ज्या लोकांच्या वेगवेगळ्या समजुती असतात, गैरसमजही असतात कधी, तर ह्या सगळ्यांना छेद देत तू अतिशय मनमोकळेपणे उत्तरं दिलीस. अनेक प्रश्नांना तुझ्या अतिशय दिलखुलास उत्तरांनी खूप मजा आली. तू काय, तुझे बाबा आणि शिवाय तुझे कुटुंबीय, अर्थातच अश्विनी वहिनी आणि यंग जादूगारांची चौथी पिढी, या सगळ्यांनी खूप आम्हाला मजा आली. तुमच्या सगळ्यांचे आमचे, मी उपेंद्र आणि आमचं मित्ररंग चॅनल तर्फे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. आणि माझं सगळ्यांना निवेदन आहे, म्हणजे अमेरिकेत मी आता बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन आहे तेव्हा असणार आहे ऑगस्टमध्ये. पण त्याचबरोबर आता जे वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले नुमोविय सगळीकडे पसरले, हो. वेगवेगळ्या शहरांमध्ये कार्यक्रम आहेत आता, आणि फॅमिली एकत्र येऊन बघण्याचा हाच कार्यक्रम आहे. म्हणजे एकत्र निखळ आनंद घेऊन एन्जॉय करण्याचा आणि बरेच नवीन प्रयोग आहे. आणि तो डायनोसॉर पण येणार आहे, मायक्रो मॅजिक पण बघायला मिळेल, नवीन माणसाचे 2 तुकडे बघायला मिळतील, शॉर्ट कॅबिनेट म्हणून जादू आहे तीही बघायला मिळेल, हातातलं रिंग आरपार ती जादू बघायला मिळेल, आणि बाकीचे सगळे मोठे प्रयोग म्हणजे स्टेजवरनं माणूस गायब आणि सावलीपासून माणूस निर्माण, नोटांचा पाऊस, ते तर आहेच. तर तुम्ही जरूर या. कारण काय आहे की सगळे जणांनी येऊन या कलेचा आनंद घेतला, आणि स्पेशली नुमवीतले लोक आले तर तो घरची लोक आल्याचा जो आनंद असतो ना, तो असतो नेहमी. तर तो या निमित्ताने येईल आणि तुम्हालाही कळेल की एक नुमवीय काय करतोय ऍटलिस्ट. पण ऍब्सोल्युटली फार मजा आली. धन्यवाद. 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 आणि आमच्या जादूच्या ह्याच्यात आम्ही म्हणतो की फोकस फोकस